नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे मराठी परंपरा, मराठी प्रवाह जपणाऱ्या स्टार प्रवाह या वाहिनीवरती वारीच्या निमित्ताने जो माऊली महाराष्ट्राची हा कार्यक्रम सादर झाला त्याविषयीचं. आणि मुख्य म्हणजे सांगायला आनंद होतो आहे की नॉन फिक्शन हेड म्हणून स्टार प्रवाहामध्ये कार्यरत असणारे श्री प्रसाद क्षीरसागर माझ्यासोबत आहेत. नमस्कार श्री. नमस्कार. नमस्कार. आणि आम्हाला जाणून घ्यायचं आहे की मुळात वारी हा विषयच एवढा मोठा आहे की त्या संदर्भात एक कार्यक्रम रोज अर्ध्या तासाचा एक एपिसोड करायचा, तर ती कल्पना कशी मनात आली आणि मग तो सगळा योग कसा जुळून आला? सतीश राजवाडे सरांनी सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम करायचं हे त्यांच्या बॉसनी त्यांच्यापर्यंत पोचवलं आणि अर्थात त्यांनी सांगितलं की हे आपल्याला असं करायचं आहे. वारी कवर करणं इन इट सेल्फ एक खरंच शिवधनुष्य आहे. कारण वारीचा स्केल पाहता माझ्या ऐकिवानुसार यावर्षी वारीला पंढरपुरात जवळजवळ 20 लाख लोक होते. कदाचित जास्त असतील, कमी असतील, आहे मला कल्पना नाही, पण 20 लाख आहेत म्हटल्यावर असतील, कारण पांडुरंगाचा वेळ घेऊन येतो तेवढ्या लोकांना. एवढ्या लोकांमध्ये कार्यक्रम करायचा, आदेश बांदेकरांसारखा एक चेहरा त्या गर्दीत जाणं आणि नंतर कॉन्टेंट शूट करणं इन इट सेल्फ इज अ टास्क. पर वारी अनेक ठिकाणून निघते महाराष्ट्रातून. ती निघाल्यावरती ती वारी तिथं पोहोचणं, त्या सगळ्या एरियाज कवर करणं, खूप प्लॅनिंग, शारीरिक ताण, मानसिक ताण आणि खूप इमोशनली पण हा एक्झॉस्ट करणारा शो आहे. कारण इतका कॉन्टेंट असतो. एडिटिंग स्टुडिओमध्ये जेव्हा रात्री अपरात्री फुटेज यायचं, ते एडिटर विचारायचं की आता एवढं आलं काय करू. बरोबर. सो त्याच्यातून ते फुटेज निवडायचं की अरे नाही हे दाखवू, ते दाखवू, ते दाखवू, ते दाखवू. बरं, हे सगळं दाखवताना एक खूप महत्त्वाची गोष्ट मी कुठेतरी एक पाळायचा प्रयत्न करत होतो, ती म्हणजे न्यूज चॅनल्सवरती वारी सतत दिसते लोकांना. मग त्यांनी पंढरीची वारी तुमच्या घरी, माऊली महाराष्ट्राची हा कार्यक्रम का बघायचा आहे? जर सगळीकडे ते आहे तर मग मी काय देतो आहे जेणेकरून तो कार्यक्रम लोकांपर्यंत पोचेल. सो आम्ही आदेश सरांबरोबर बोलून, सतीश सरांसोबत बोलून, सुमेध म्हात्रे माझा टीममेट होता ज्यांनी भयानक कष्ट केले या शोसाठी, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण ना या वारीची ह्युमन साईड दाखवूया. की वारी जेव्हा एक ड्रोन शॉट तुम्ही पाहता, लाखो लोक दिसतात, पण त्यातलं एक माणूस बघूया त्याच्या आयुष्यात काय घडतंय. एक माणूस बघूया तो जेवतो कसा, एक माणूस बघूया तो झोपतो कसा, एक माणूस बघूया तो कोणत्या गोष्टींचं म्हणजे काय शिस्तीचं पालन केलं जातं, कारण वारी ही खूप शिस्तीची असते. सो या सगळ्या गोष्टी की चोपदार नक्की काय करतो वारीत नाही अनेकांना माहिती. शिंग फुंकलं जातं, कर्णा फुंकला जातो, त्या कर्णांची एक क्रोनॉलॉजी असते, त्याच्यानंतर वारी निघते. या सगळ्या गोष्टी खूप अजून महाराष्ट्रापर्यंत आपण जर पोचवल्या तर कदाचित लोकांना ते बघायला आवडेल. कारण वारी बघतायत, मग आम्ही काय वेगळं देतो. आणि स्टार प्रवाह सतीश सर आमच्या विजननुसार आहे की सिंगिंग शो सगळीकडे होतात, डान्स शो होतात, मग तुम्ही काय वेगळं देताय? का लोकांनी तुमचा शो बघायचा? आपण डिफरन्शिएटर शोधूया, कारण कॉन्टेंट सगळीकडे आहे. तुम्ही वेगळा कॉन्टेंट दिला तर त्याच्यातून प्रेक्षक तुमच्याकडे आकर्षित होणार आहे. आणि मला असं वाटतं की माऊलींची कृपा आहे, थोडासा आशीर्वाद आहे वडीलधाऱ्यांचा, जेणेकरून हा कार्यक्रम आम्हाला जसा वाटला तसा आम्हाला करता आला. दिवस रात्र कष्ट कशाला म्हणतात त्याचा अनुभव घेतला, त्याचा ते घडताना पाहिलं आणि त्याच्यातून काही एपिसोड 14 एपिसोड बॅक टू बॅक वारीचे लोकांपर्यंत पोहोचवता आले. या निमित्तानं माझी वैयक्तिक एक खूप सुंदर डिजिटल वारी झाली. स्वतः 2 दिवसच गेलो, पण रोज पांडुरंग दिसत होता त्या एपिसोडमध्ये. आणि आपण म्हणतो ना की ज्या वेळेला पांडुरंगाचं दर्शन आपल्याला होतं, नाचत नाचत गावे ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे अशी मनाची अवस्था होते. आणि तशीच अवस्था तुझी झाली असेल. नाही, मी सांगितल्याप्रमाणे रोज एपिसोड जेव्हा यायचा ना, कधीही यायचा ना, रात्री 12, 1, 2, पहाटे 5:30, त्याला वेळ नव्हती. एडिटमधनं फोन यायचा, सर एपिसोड आला आहे बघा आणि काही असेल तुमचं तर. पण ना एपिसोड बघताना मला कधीच की अरे यार आता 5:30ला एपिसोड बघायचा, अरे एपिसोड आला म्हणजे ना डोळ्यात एक चमक यायची की अरे नाही एपिसोड आला आहे. रोज एक नवीन ऊर्जा यायची. ते कितीही वाजलेलं असू दे, घड्याळ डझंट मॅटर, वेळ डझंट मॅटर. त्यावेळेला उठायचो आणि एपिसोड तितक्याच हिरिरीनं बघायचो जितक्या उत्साहात तो सकाळी 8 वाजता किंवा 9 वाजता किंवा ह्युमन आवर्समध्ये होईल.
एपिसोड आलाय म्हटल्यावर ती ऊर्जा यायची कुठून तरी. माऊली ती ऊर्जा पाठवायची, बाळा उठ बघ एपिसोड, तुला दाखवायचं आहे ना लोकांना, असं ते कुणीतरी म्हणायचं, ते यायचं आणि व्हायचा एपिसोड. आणि गेले त्याचे एपिसोड, वेळेत गेले, फार खूप आनंद होतो. आपण प्रेक्षकांना सांगूया की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.